हाय, हॅलो, नमस्कार. तर कामाला काल मी गेले होते आणि काल दुपारी कामावरून घरी निघाले होते. तर म्हटलं जाता जाता चला फटाके घेऊया. मी तर माझ्या लहानपणी कधीही फटाके वाजवले नाही, कारण परिस्थितीच तशी नव्हती. घरी आल्याच्यानंतर सगळ्यात आधी सजावट केली. थोडीशी छोटीशी रांगोळी काढली, कारण माझ्याकडे रांगोळी नव्हती. आणि त्यानंतर ही पूजा साधी भोळी कशीबशी मांडून घेतली, कारण एवढा वेळच नव्हता. घरी पोचायला मला 4 वाजले. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे, पुरणपोळ्या, हे सगळं मला खूपच उशीर झाला होता. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का. त्यानंतर मी अशी तयार झाले होते. आता साडीवरती मॅचिंग ब्लाऊज नव्हता, पण असू दे म्हटलं. आणि ह्या छोट्याशा पाखराला मी असं तयार केलं होतं. त्यानंतर ना मी हार जास्त बनवले हे नाही यासाठी, कारण मी जे फुलं घेतले होते त्याच्यात बऱ्यापैकी फुलं सडके निघाले. लहान मुलं बी काय भेटले बसले होते आणि ना ते 100ला 2 किलो देत होते आणि त्यातनंच निवडून निवडून देत होते. पण मुलांची फुलं विकायची तळमळ बघून मी घेतली होती फुलं. मलाही माहिती होतं त्याच्यात सडलेली फुलं आहेत, पण म्हटलं जाऊ दे, लहान मुलं विकायला बसल्यात म्हणून घेतले. त्यानंतर मला ना फोटो सेशन करायचं होतं, पण मी छान तयार झाली नव्हते. त्यात आणि हा पावसाने गडबड केली, बरोबर पाऊस आला आणि अंशू रडत होता खाली जाऊया आणि फटाके फोडूया म्हणून. जे मला नाही करता आलं लहानपणी, ते मी सगळं ह्याच्यासाठी करते. तुम्ही काय करता मला नक्की सांगा. चला, बाय बाय.